छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात छगन भुजबळ आज माध्यमांशी बोलतायत। या दोन्ही ठिकाणी पुनर्बांधणी कामाचं काम जे आहे डेव्हलपर म्हणून समीर आणि पंकज यांच्या कंपनीने हे काम घेतलेलं आहे। त्यातल्या एका जागेवर अजून बांधकाम व्हायचं आहे, दुसऱ्या जागेवर बांधकाम झालेलं आहे। तूर्त आम्हाला काही राहायला जागा नाही म्हणून त्या इमारतीमध्ये आम्ही राहतो आहोत आणि बाकीचे माळे जे आहेत भाडेकरूंना सुद्धा देणं आहे। या मालमत्तेशी छगन भुजबळ म्हणून काही संबंध नाही। या मालमत्ता भाडेकरूंना घरं बांधून देण्याच्या संदर्भातल्या मालमत्ता आहेत। या का ईडीने जे आहे याच्यावर अटॅचमेंट लावलेली आहे हे तूर्त आम्हाला तरी कळलेलं नाही। म्हणजे वडाची साळ पिंपळा लावण्यासारखा हा प्रकार दिसतो आहे। अलीकडेच काही दिवसामध्ये अशा सुद्धा काही बातम्या वर्तमानपत्रातून आल्या आहेत की छगन भुजबळ यांना पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटने जे आता नवीन आलेले तिथले काही सचिव असतील किंवा आणखीन कोण चीफ इंजिनियर असतील त्यांनी अँटी करप्शनच्या प्रश्नाला उत्तरं देताना क्लीन चिट दिलेली आहे अशी बातमी आम्ही वर्तमानपत्रात वाचली। अर्थात त्याची काही सत्य माहिती काही माझ्याकडे नाही, ते वर्तमानपत्राच्या वार्ताहरांकडे ते आहे। परंतु त्यावर जे आहे ताबडतोब दुसरी कमिटी जी आहे नेमण्यात आलेली आहे। मला हे कळलेलं नाही खरं म्हणजे की कोर्टाच्या सांगण्यावर अँटी करप्शन चौकशी करत असताना आणखीन कमिटी नेमण्याचं काय प्रयोजन ते मला काही कल्पना नाही। पण एकूण जी आहे ही बातमी आल्यानंतर काही दिल्लीतून काही इथून असे ताबडतोब नाही 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 क्लीन चिट दिली नाही अशा रीतीचे जे आहे त्या सगळ्या बातम्या आल्या। माझी एवढीच अपेक्षा आहे, कोर्टानं आमची चौकशी करायला सांगितली, ती चौकशी निपक्षपातीपणाने व्हावी आणि त्याच्यामध्ये कुठेही सुडाची भावना ठेवू नये एवढीच माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। हिंदी में जानना चाहेंगे कि खबर आ रही है कि आप हिंदी में जानना चाहेंगे? हिंदी में बातमी है क्या? खबर आई है? खबर नहीं आई तो क्यों नहीं, हिंदी में जानना चाहेंगे कि खबर आ रही है कि मुंबई की 2 जगहों में सेंटर को बैंड्रा के देखिए, ये जो खबर आई है कि छगन भुजबल की 2 प्रॉपर्टी 110 करोड़ की ईडी ने इसके ऊपर अटैचमेंट लाई है, इसके बारे में मैं ये कहूंगा कि इन प्रॉपर्टियों के साथ मेरा वैसे कोई भी संबंध नहीं है। मुंबई शहर में जो पुरानी इमारतें हैं उसको जो है गिराकर फिर से उसकी पुनर्बांधनी की जाती है। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।